पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव बजरंग बली ओम नमः पार्वती पते हर हर महादेव सद्गुरु स्वामी दिव्यानंदपुरी जी महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान जय जय श्री राधेश्याम। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई निवृत्ति ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई निवृत्ति ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई
दे ज्ञान दे सोपान मुक्ताबाई माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. हरि ओम सहना भवतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहि तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहि. ओम शांति शांति शांति. योऽन्तःप्रविश्य मम वाचं मां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांशमस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. विनायकं गुरुं नौमि साखरेणाविश्रुतं येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति. साखरे मौषविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये. श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं प्रभावतीक्षेत्रनिवासिनन्तं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं. संसारानलतप्तानां प्राणिनामार्तिनाशकं मुमुक्षुदक्षन्तं दिव्यानन्दयतिं नमः. नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीतासमारोपितमाभागं पाणो महासायकचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वायुथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. वंशीविभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलादरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने. नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायुतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्ण प्रज्वलितो ज्ञानमयप्रदीपः. प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणिये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृते नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या कुन्देन्दुतुषारहार्धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरह कातर आजुहावं. पुत्रेति तन्मयतया तर्वोऽभिनेदुस् तं सर्वभूतहृदयमुनिमानतोऽस्मि. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र इथेनान्दतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशि. नमस्कार माझा श्री गुरु ज्ञानेश्वरासी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण की. कैलासिराण शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुगुटी धळाणी. कारुण्य सिंधू
भव दुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी तुझ वीण शंभो मज कोण तारी तुझ वीण शंभो मज कोण तारी आळंदी हे गाव पुण्यभूमी आळंदी गाव पुण्यभूमी ठाव आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव हा दैवताचे नाव सिद्धेश्वर दैवताचे नाव सिद्धेश्वर दैवताचे नाव सिद्धेश्वर दैवताचे नाव सिद्धेश्वर 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा स्वर्गी सुख सोहळा काय विमानांची दाटे पुष्पांचा वर्षाव पुष्पांचा वर्षाव विमानांची दाटे पुष्पांचा वर्षाव विमानाची दाटे पुष्पांचा स्वर्गाहून देव करिता स्वर्गाहून देव करिता स्वर्गाहून देव करिता स्वर्गाहून देव करिता नामा म्हणे दया चला दया टाया नामा म्हणे देवा चला दया टाया नामा म्हणे देवा चला दया टाया म्हणे देवा चला दया टाया विश्रांती घ्यावया कल्पवती विश्रांती घ्यावया कल्पवती विश्रांती गावया कल्पावरे विश्रांती गावया कल्पावरे 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा 84 सिद्धांचा सिद्ध भेट 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा तो सुख सोहळा तो सुख सोहळा स्वर्गी नागे तो सुख डोळा कायवा तो सुख सोहळा स्वर्गी गोपाल कृष्ण भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये आधार शक्तीची अंकी वाढविसी कौतुकी हृदयाकाश पल्लकी पर्यदेशी निजे प्रत्यक ज्योतीची ओवाळणी करसी मन पवनाची खेळणी आत्मसुखाती बाळविनी देवविसी 17 स्तन्य देसी अनहताचा हल्लरू गासी समाधी बोधे निजविसी बुजावुनी म्हणून साधका तुम्हा बोली टिके सारस्वत तुझी पागुली
या कारणे मी सावली नसंडी तुझी म्हणवोनी अंबे श्रीमंते निजजन कल्पलते आज्ञापि माते ग्रंथ निरोपणी तू आपुले निस्न्य पल्लवे माते पंगुर विशील सदैवे तरी आताची आघवे निर्मीन माये नमो विशद बोध विदग्धा विशद बोध विदग्धा नमो विशद बोध विदग्धा नमो विशद बोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा विद्या अरविंद प्रबोधा विद्यारविंद प्रबोधा विद्यारविंद प्रबोधा परा अप्रमेय प्रमदा पराप्रमय वीरासिया वीरासिया ज्ञानेश्वर मामुनी जय जय ज्ञानेश्वर मामुनी जय जय ज्ञानेश्वर मामुले जय ओम नमो भगवते परमहंसा स्वादित चरण कमल चिन्मकरंदाय भक्तजनमानस निवासाय श्री रामचंद्राय वागीशाय मदने लक्ष्मीर्यस्य च वक्षसि यस्यांस्ते हृदये संवित्तन्नरस्यमहं भजे ऋणु झुणु ऋणु झुणु ऐसा वाजविसी वेणू सुंदर तू श्यामतनु अलंकापुरी उभा अससी जनक सुता जगजननी जानकी अतिशय प्रिय करुणा निधान की ताके जुगपद कमल मनावू जास कृपा निर्मल मति पावू आए हनुमंत बिराजी कथा कहूँ मति अनुसार प्रेम सहित गादी धरू पधारिये पवन कुमार भक्त भक्ति भगवंत गुरु चतुर नाम वपुये इनके पद वंदन किए नासत विघ्न अनेक जेथे आठविती स्वामी चेते पाय जेथे आठविती स्वामी चेते पाय जेथे आठवे ते स्वामीचे ते पाय जेथे आठवे ते स्वामीचे ते पाय जेथे आठविती स्वामी चेते पाय जेथे आठविती स्वामी चेते पाय आठवे ते स्वामीचे ते पाय ते आठवे ते स्वामीचे ते पाय उत्तम ते ठाय रम्य स्थळ उत्तम ते ठाय रम्य स्थळ जेथे आठविती ते स्वामीचे ते पाय ते आठवे ते स्वामीचे पाय स्वामीचे पाय तव कथामृतं तप्त जीवनं कविभिरीडितं कल्मषापहं श्रवणमङ्गलं श्रीमदाततं भुवि गृह्णन्ति ते भूरिदा जना भूरिदा जना तेहि प्राणापानसमायुक्त
परोते आवडती मज निरुते जे भक्त चरित्राते प्रशंसिती अनंत कृपा सागर अकारण करुणावरुणालय रुक्मिणी संजीवन पंढरीश पांडुरंग परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान ज्ञानोबा तुकोबा यांच्या पवित्र प्रासादिक चरणांना स्मरण करून आपणा सर्वांना विनम्र अभिवादन करून सेवेला आरंभ करतो. उपस्थित मातृवर्ग, पितृवर्ग, बंधुवर्ग, भगिनीवर्ग, आबाल वृद्ध गुणीजन मंडळी, महात्मागण मंडळी, आपणा सर्वांना पुनश्च एकदा विनम्र अभिवादन. तेही प्राणा परोते आवडती मज निरुते जे भक्त चरित्राते प्रशंसिती. अनंत कृपासागर भगवान ज्ञानोबारांचंच चरित्र ज्ञानोबारांच्या शब्दात गायचं आहे. व्यवहाराच्या दृष्टीने मी काय जसं मलाच माहिती आहे तसं ज्ञानोबाराय काय ते ज्ञानोबारायलाच माहिती. ज्ञानोबारायच ज्ञानोबारायला सांगू शकतात. आपण फक्त चर्चा करू शकतो, चिंतन करू शकतो, सेवा करू शकतो. चर्चा, चिंतन, सेवा सुद्धा खूप आहे आणि ते झालं पाहिजे. या भगवान सिद्धेश्वराच्या दरबारात ज्ञानोबाराय सुद्धा सिद्धेश्वराच्या दारातच आहे, सिद्धेश्वराच्या जवळच आहे. आळंदी पासून थोड्या अंतरावर जरी सिद्धबेट असलं तरी तिथे पूर्वी सिद्ध लोक राहत होते, साधू लोक राहत होते. सिद्ध म्हणजे काय? ज्याचं चिंतन बिघडत नाही त्याला सिद्ध म्हणायचं. ज्याला पाहून दुसऱ्याचं चिंतन बिघडत नाही त्याला पण सिद्ध म्हणायचं. पुढा स्नेह पाझरे मागा चालती अक्षरे शब्द पाठी अवतरे कृपाधी. पुढा स्नेह पाझरे, अक्षर मागे येतात पण त्या अक्षराचा भाव आणि त्या अक्षरात असलेली कृपा मात्र अगोदर प्रकट होते. हे म्हणजे ज्ञानोबारांनी प्रकट केले. आळंदीचं पूर्वी नाव आनंदी होतं आणि पूर्वी लोक तिथं आनंदीच होते. आता काय झालं कोणास ठाऊक. भगवान शिव पार्वती पृथ्वीवर फिरत असताना आळंदी क्षेत्रात आले आणि महादेवजी गडबडा लोळायला लागले. त्या आळंदी क्षेत्रामध्ये पार्वतीने विचारलं, अहो काय करताय? आता तर तुम्ही थोड्या वेळापूर्वी चांगले होते, एकाएकी नंदीवरून उतरलात आणि खाली लोळताय, काय कारण काय? भगवान महादेवाने सांगितलं, हे 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 उमा उमा सच कहूं अनुभव अपना सत्य हरि भजन जगत सब सपना. मी माझा अनुभव सांगतो. मी आज इथे का लोळतोय, का लोटांगण घालतोय? इथे भगवान ज्ञानोबाराय येणार आहे, इथे ज्ञानोबाराय समाधी घेणार आहेत. माझा आराध्य जिथे विश्रांती घेणार आहे त्यांच्या चरणाची मला धूळ लागावी म्हणून मी अजून आले नाहीत, यायचे.
पार्वती मातेला आनंद वाटला. मी खरोखर भाग्यवान आहे, मी अशा महात्म्याची पत्नी आहे की ज्याला संत दृष्टी आहे, साधू दृष्टी आहे, साधू दृष्टी. यद्यपि तो काळ मात्र यवनांचा होता. ज्ञानोबरायांचं मूळ गाव औरंगाबाद मध्ये आपेगाव, पैठण पासून जवळच आपेगाव. गोविंदपंत आणि मीराबाई त्यांचे आजी आजोबा. बरे, गोविंदपंत मीराबाई पण वारी करायचे. त्या काळात काही एवढी वाहनाची सोय नव्हती. मजल दर मजल करीत प्रवास करायचे. सोलापूरला आले ते. त्याचं पूर्वी नाव होतं सोहळापूर. इथे एक प्रसिद्ध महात्मा होते, सिद्ध होते. त्यांचं नाव होतं सिद्धरामेश्वर. गोविंदपंत आणि मीराबाई यांना तहान लागली. त्यांनी त्यांच्याकडे पाण्याची याचना केली. सिद्धरामेश्वरांनी त्यांच्यासाठी तळ निर्माण केलं तिथे. आणि पंढरपूर अजून इथून 70 किलोमीटर लांब आहे, तरी पांडुरंगाचं तिथं प्रत्यक्ष दर्शन घ्या. अजूनही तिथे छोटीशी मूर्ती पाहायला मिळते. तुम्ही जर गेलात तर पाहायला मिळेल. सिद्धरामेश्वराच्या मंदिराच्या बाजूला दक्षिणमुखी मारुतीला लागून पांडुरंगाची मूर्ती. आता ती मूर्ती बदलली, जीर्णोद्धार केला. अगोदरची मूर्ती थोडी इजली होती. त्याचे परंपरागत पुजारी आहे. ज्ञानोबरायची ज्ञानेश्वरी ज्यांनी लिहिली ते सच्चिदानंद बाबा, त्यांचे वंशज दाका थावरे यांच्या हस्ते त्याची प्रतिष्ठापना झाली. थावरे भाऊ म्हणायचे. ते ब्रह्मलीन झाले, आता अधिकारी होते. कोणी त्यांच्याकडे माळ घालायला आला तर त्याला सांगायचे, पहिले 9 ज्ञानेश्वरीची पारायण कर, गाथ्याची 9 नारायण पारायण कर, भागवताची पारायण कर आणि मग ये. त्याचा बायोडाटा बघून माळ घालत होते. आता बायोडाटा न बघताच माळ घालतात. तो शिष्य लगेच टाटा करायला मोकळा होतो. का अधिकारी महात्म्य होते. पण ज्ञानोबरायचं जीवन मात्र अलौकिक आहे. गोविंदपंतांना विठ्ठलपंत नावाचे जे बाळ झाले ते अगदी बालपणापासूनच, जसं शंकराचार्यांच्या बाबतीत वर्णन केलं, 8 वर्षे चतुर्वेदी, 12 सर्वशास्त्रविद, 8व्या वर्षी, 12व्या वर्षी, 16व्या वर्षी अगदी वेदशास्त्र संपन्न वेदमूर्ती झाली. वेदमूर्ती. बरं, नुसते वेदमूर्ती नाही, ते पाठ नाही केले, त्याचा अर्थ सुद्धा आत्मसात केला. आणि तो अर्थ आत्मसात करत असताना त्याच्यात असलेले वैराग्याचं लक्षण त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होतं. माणसं वैराग्य सांगतात पण कधी वैतागून सांगतात. वैराग्य कमी लोकांकडे, वैताग्य जास्त आहे. वैताग जास्त आहे. त्यांच्या चेहऱ्यावर ते वैराग्य झळकत होते. ऐन तारुण्यात आले. आई वडिलांकडे इच्छा केली, मला तीर्थयात्रा करायची. आई वडिलांनी सांगितलं, बाळा, अरे लग्न करायचंय तुझं, तेवढं लग्नापूर्वी तीर्थयात्रा करून येतो. लग्नानंतर काही तीर्थयात्रा करता येत नाही. तेने सांडावे लिगाड, ती बरोबर घेऊन डबडं फिरावं लागतं. पण सांगितलं नाही की मला संन्यास घ्यायचा आहे. वृत्ती तशीच होती, आचरण तसंच होतं, भाव तसाच होता, बोलण्यातला, वागण्यातला. विवेकासहित वैराग्याचे भर, विवेकासहित वैराग्याचे भर, विवेकासहित वैराग्याचे भर, विवेकासहित वैराग्याचे वय. धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा, धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा, मग दया सुखा अंत नाही पार, मग दया सुखा अंत नाही पार.
धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा मग तया सुखा अंत नाही पार मग तया सुखा अंत नाही पार पार विवेक म्हणजे ज्ञान, विवेक म्हणजे परिपूर्ण शुद्ध विचार. ज्ञान आणि वैराग्य एकत्र आलं की भक्ती येतेच. ज्ञान आणि वैराग्य भक्तीचीच लेकरं आहेत, भक्तीचीच लेकरं आहेत. नाही नाही, ज्ञान आणि वैराग्य भक्तीचं फळ आहे. इथं अगोदर फळ आलंय, बोला आधी फळ आलंय. तीर्थयात्रा करत करत या आळंदी क्षेत्रात आले. इंद्रायणीचं स्नान केलं. इंद्रायणी म्हणजे इंद्राणी इथे तपश्चर्या केलेली आहे. इंद्रायणी भागीरथी मणिकर्णिकेचे स्नान करीती, ते मोक्षपदासी येथे संशय नाही. इंद्रायणी भागीरथी मणिकर्णिका तिथे घाट आहेत, पाहायला मिळतात आपल्याला. त्यांचं स्नान केलं की ते सहज मोक्षाला प्राप्त होतं. पण इंद्रायणी खूप मलिन केली होती, पावसाने सगळी साफ करून टाकली. हे काय पुढारी फक्त आश्वासन द्यायचे, टेंडर काढायचे, पगार घेऊन मोकळे व्हायचे. आता फक्त तेच साफ व्हायचे राहिले. इंद्रायणी तर थोडी साफ झाली. आपल्याकडच्या भाषेत सगळी गाणी वाजतील. नाही वाजवायची नाही, वाजतील. गोपाल कृष्ण भगवान. प्रसंगाला अनुसरून थोडं बाजूला जाऊन सांगतो, लक्षात येईल. भागवताच्या चतुर्थ स्कंदामध्ये सतीचं आख्यान आलं. सतीच्या वडिलांनी महादेवाचा अनादर केला. महादेव म्हणजे काय? तन सर्वभूत हृदय जगद्गुरु येते. निर्वैर समम शांतम, ते निर्वैर आहे. ज्ञानाचं हे स्वरूप आहे. निर्वैर होणे, सर्वभूत असावे, साधन बरवे हेची एक, तरीच अंगीकार करील नारायण. पुढे अनुभव वाचून बडबडते. महादेव एवढे मोठे, पराकोटीचा महात्मा. संतही आहेत, देवही आहेत. आपल्या हरिपाठाच्या 8व्या अभंगामध्ये त्याचं चिंतन आहे. रामकृष्ण वाचा, भाव हा जीवाचा, आत्मा जो शिवाचा. देव या कोटीमध्ये, देव लोकांमध्ये महादेव संत आहे. महादेवाचे देव तर आहेतच आहे, पण संत पण आहेत. मी महादेव आहेत याचाही अभिमान नाही, इतके साधे संत आहेत. म्हणून ते भस्म लावतात. त्यांना जे वेडे म्हणतात त्यांची राख होते. कळलं तर बरोबर. म्हणून हे सगळे श्रावणात का धावतात? आपली राख होऊ नये म्हणून. बरं, सासऱ्याकडे यज्ञ होता. सती यांची पत्नी, सती पत्नी होती. सासऱ्यांनी सगळ्यांना आमंत्रण दिलं, पण सांगितलं व्हाया कैलास वरून या. वाया गेलाच चालेल, व्हाया कैलास. ते व्हाया येत होते. त्यांना काय पेट्रोल डिझेलचा खर्च दिला असेल त्या. वाजत गाजत येत होते. सतीला ते दिसलं, नातेवाईक दिसले, बहिणी दिसल्या. विचारलं, म्हणजे आपल्या बापाकडे मोठा यज्ञ आहे, असा सप्ताह कधी झालाच नाही, असा मोठा सप्ताह आहे म्हणून. तुला नाही बोलवलं? सती म्हणते विसरली असतील, सगळ्यात लहान होती ती. नवऱ्याकडे गेली, महादेवाला सांगितलं, अहो तुमच्या सासऱ्याकडे यज्ञ आहे,
पहा बोलले कसे. माझ्या माहेरी यज्ञ नाही, तुमच्या सासरेकडे यज्ञ. हे शिकलं पाहिजे आपण घरात कसं बोलायचं ते. पूर्वी ना बाया भोळ्या होत्या, माता भगिनी जरा भोळ्या होत्या, पण ते टीव्ही आणि मोबाईल आल्यावर हुशार झाल्या. आणि ज्या चॅप्टर आहेत त्या बचत गटाच्या अध्यक्ष झाल्या. ज्या शहाणे आहेत त्या भजनाला लागल्या. बस गोपाल कृष्ण भगवान की जय. तुम्ही घरी तपासून पाहू शकता. कधीतरी मीटर लावा. नाही तर तुमचे बल्ब उडून जातील. महादेव म्हणाले आपलं आमंत्रण आहे, आमंत्रणाशिवाय जाऊ नये. तिने सांगितलं आई वडील गुरु मित्र राजा याच्याकडे आमंत्रण नसलं तरी जावं. महादेव म्हणाले नीती बरोबर आहे, पण एखादा दुराग्रहाने बोलवत नसेल, हट्टाने बोलवत नसेल तर जायला नाही पाहिजे. आणि स्वाभिमानाने माणसाने तर जायलाच नाही पाहिजे. तुका म्हणी जया संकोच दर्शनी, तया ठाया जाणे अनुचित. आपल्या जाण्याने समोरच्याचा चेहरा पडत असेल, त्याच्यामुळे आपला चेहरा पडत असेल, अशा जागी जायचं बंद करा. काही पाप लागत नाही, काही पाप. त्याच्याऐवजी मंदिरात जाऊन बसा. त्याचं तोंड पाहण्यापेक्षा देवाचं तोंड पहा. कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता. त्याला पाहून ब्रह्महत्या करण्यापेक्षा त्याचं पहा. कोटी ब्रह्महत्या झाली. तिने सांगितलं विसरले असते. नाही म्हटलं तू सगळ्यात लहान आहे, लाडकी आहेस, तू सुंदर आहेस, तुझ्यावर खूप प्रेम आहे. ज्या अर्थी हे सगळे इकडून चाललेत त्या अर्थी तुला मुद्दाम बोलवलं नाही. बाई किती हुशार असली तरी चालेल, नवरा शहाणा पाहिजे. भले ती कधी म्हणू दे शहाणपणा दाखवू नका, पण तिची घालमेल होत होती. जाऊ की राहू. हे समाधी लावून बसले. ती निघाली. नंदीला सांगितलं हिचं साहित्य घेऊन जा, काही ठेवू नका, कारण आता ही परत येणार नाही. तिची फक्त बॉडी येणार. तिची वस्तू राहिली तर माझ्या भजनात विक्षेप होईल. भजनी विक्षेप तेची पै मरण. महादेवाचा नियम आहे. ज्याचं भजन बंद पडत नाही तो साधू. आणि ज्याच्या भजनाने वाघाला, बैलाला, सर्पाला समाधी लागते तो साधू. खेचराची या मना आणि न सात्विकाचा पाना. ही ताकद आहे ज्ञानोबरायच्या ज्ञानेश्वर. गेली माहेरी. आई बोलली. बाप वाकड्याच नजरेने बघत होता. तिथे पूजेमध्ये महादेवाला स्थान नव्हतं, ब्रह्मा विष्णू आले नव्हते. कुठे आमंत्रण असल्यावर कोण येणार आहे कोण येणार नाही याची दखल घेऊन जायचं. आपण जायचं की नाही जायचं हा पण भाग लक्षात घ्यायचा. मी काल परवा कीर्तनात सांगितलं, साडूकडे जायला उशीर झाला तर जायचं टाळून द्या, नका जाऊ. चुकून जर बोलले आमची झोपायची वेळ आणि तुम्ही आता आलात तर आपण झोप मोडल्याचं पाप लागेल. साधूकडे किती उशीर झाला तरी जरूर जा, प्रसाद नक्की मिळेल. तेथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्छिष्टाचे. तिच्या लक्षात आलं. ती रागावली आणि सतीकडे पाहून भृगु ऋषीने दाढीवरून हात फिरवली. कुशाने दात विचकले. प्रत्येकाने काही काही क्रिया केल्या. पण जेव्हा सतीला वाईट वाटलं, वडिलांशी थोडासा विचार विनिमय केला, वडील ऐकायलाच तयार नाही म्हटले, तेव्हा तिच्या लक्षात आलं माझे पतिराज मला सांगत होते की जाऊ नको, तुला अपमान सहन होणार नाही, कारण तू त्याचीच मुलगी आहेस. तिने आपले केस मोकळे सोडले, पिवळं वस्त्र परिधान केलं आणि योगाग्नीच्या द्वारा आपलं शरीर संपवलं. तिथे जो नंदी होता त्या नंदीने तो यज्ञ विध्वंस केला.
त्या नंदीला शिक्षा करण्यासाठी भृगु ऋषींनी यज्ञामध्ये काही समिधा टाकून काही कृत्य निर्माण केल्या, त्या त्यांना पळवायला लागल्या. आणि नारद तिथून पळत गेले महादेवाकडे. तेव्हा विशाल अशा वटवृक्षाखाली भगवान महादेव सनत सनातन सनंदन सनत कुमार यांना वेदांतावर प्रवचन सांगत होते. स्वतःची पत्नी मेलेली आहे तरी नारदांनी सांगितलं, अहो तुमची पत्नी मरण पावली. महादेव हल्ले नाही, सांगितलं तुमच्या शिवगणांना मारलंय. उठून उभे राहिले, केस खाली टाकला. एक वीरभद्र नावाचा पुरुष निर्माण केला. सांगितलं जा दक्षाचा यज्ञ विध्वंस कर. तो त्याची सैन्य घेऊन आला. दक्षाचा यज्ञ विध्वंस करत असताना भृगूची दाढी उपटली, भगाचे दात पाडले, उषाचे डोळे काढले. ज्यांनी डोळे विचकले, ज्यांनी दात काढले, ज्यांनी दाढीवरून हात फिरवला, लक्षात आलं तर बरं होईल. आता फक्त रिव्हिजन राहिले, रिएडिशन. त्या काळात जे झालंय ते आताही होणार. ज्यांनी ज्यांनी भगवत कार्याला विरोध केलाय, ज्यांनी ज्यांनी साधूला विरोध केलाय, त्याचे डोळे जाणार, त्याचे दात पडणार, त्याची दाढी जाणार. नाही नाही त्याचं मुंडकं धडा वेगळं होणार. आणि फार फार तर त्याला बोकडाचं मुंडकं लागेल ब्या 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 करायला. आजही महादेवाच्या दर्शनाची पद्धत आहे, 3 वेळा टाळी वाजवायची, बोकडासारखा आवाज काढायचा. शास्त्राला वरदान दिले त्यांनी. माझा विषय तो नाहीये. माझा विषय एवढाच आहे की ज्यांनी आळंदीला कमीत कमी तीर्थक्षेत्राचा दर्जा दिलाच नाही, पवित्रतेचा दर्जा दिलाच नाही, त्या सर्वांना शिक्षा. फक्त एवढंच फरक आहे की ज्ञानोबारायाच्या समाधीत जे ज्ञानोबाराय बसलेत त्यांच्या अंतःकरणात एवढी दया आहे, एवढी कृपा आहे, एवढी करुणा आहे की कुणाचंच वाईट चिंतन करत. जे खळांसी व्यंकटी सांड तया सत्कर्मी रती वाढू. हे पसायदान नुसतं पसायदान नाहीये. ज्ञानोबारायांना त्यांच्या श्री गुरु करून प्रसाद मिळालेला आहे. दानरूपी प्रसाद मिळाला, तो वाटलाय ज्ञानोबाराय. ज्ञानोबारायचे वडील आळंदी क्षेत्रात इंद्रणीच्या काठी पहाटे स्नान संध्या करून अगदी सूर्य माथ्यावर येईपर्यंत घाटावर बसले होते. आळंदीचे त्या काळचे प्रतिष्ठित सिद्धोपंत, त्यांनी पाहिलं त्यांच्याकडे. आणि ज्याच्या जीवनात काही सेवा साधना तप झाले त्याला नजर येते, आणि जो सेवा साधना तप करतो त्याला नजर लागते. दोन्ही वाक्य लक्षात ठेवा. ज्याच्या जीवनात काही सेवा साधना तप झाले त्याला नजर येते, आणि ज्याच्या जीवनात सेवा साधना तप सुरुवात होते त्याला लोकांची नजर लागते. म्हणून परमार्थ साधूच्या बरोबर करावा, मग नजर नाही लागत. त्यांनी पाहिलं, 1-2 दिवस निहाळलं. एक दिवशी जवळ गेले, परिचय केला. कोण आपण, कुठून आला? ते म्हणले मी तीर्थयात्रेला आलोय, आपेगावचा आहे, गोविंदपंत माझे वडील आहेत. बरोबर. त्यांच्या बोलण्यातली नम्रता, चेहऱ्यावरची शांतता, प्रसन्नता, जे पाणी शांत असतं ना त्याचा तळ दिसतो. जे फार खळखळतं ते मळ घेऊनच चालतं. आग्रह केला, आमच्या घरी याल. इथे कुठे थांबायची व्यवस्था नसेल तर माझ्या घरी व्यवस्था करतो. पूर्वी असे निर्विकारी लोक होते, आता सगळे विकाराने बरबटलेले आहेत. कोणाला घरी बोलवता, भीती वाटते. नवीन ओळख झालेल्या माणसाशी बोलताना पण भीती वाटते. धोका वही देता है जिस पे भरोसा होता. खूप जपलं. ठीक आहे, येतो मनात सारखा मानस ही माझी मुलगी यांच्या पदरी टाकायची. हिला योग्य वर आहे. योगायोगाने त्या रात्री त्यांना भगवंत स्वप्नात आले
आणि त्यांना सांगितलं की तुम्ही रुक्मिणी यांना द्या, रुक्मिणीचं लग्न विठ्ठलपंताशी करा. मनातही होतं आणि देवाचाही कौल मिळाला, देवाचाही कौल मिळाला. आनंदी झाले. आले, पाहुणचार झाला, मुक्कामावर राहण्याची विनंती केली. बोलता बोलता विषय काढलं, चतुर्भुज झालात की नाही? ते म्हणे नाही आला. विचार काय? म्हणजे सध्या तरी नाही. रुक्मिणी साहेबाला समोर बसवलं, सांगितलं आमची सुकन्या आहे, तिचं पाणी ग्रहण करा. ते म्हणले माझ्या मनात अजून तसं काही नाहीये. पहा, वयात आहेत, समोर तरुण मुलगी आहे, तरी सुद्धा माझ्या मनात नाही. केवढं वैराग्य असेल, केवढं निखळ मन असेल. जय जय देव निर्मळ, किती निर्मलता. काही माणसं बोलताना निर्मळ बोलतात, पण आतमध्ये बराच साचलेला, काला झाल्यावर बाहेर पडतं ते. काल्याची लाही भेटत नाही, पण याची लाही लाही होते. स्वप्न दृष्टांत सांगितला की मला स्वप्नात पांडुरंगाने सांगितलं की आपली मुलगी तुम्हाला द्यावी. महात्मा होते ते म्हणजे जसं देवाने तुम्हाला स्वप्नात सांगितलंय की ही मुलगी माझ्या पदरात टाकायची, तसं देव मला स्वप्नात सांगतील तरच मी लग्न करीन. आपल्याकडे कसे उतावळा नवरा काहीतरी म्हणतात, ज्याचं झालंय त्याने तरी म्हणा. एखाद्याला सांगितलं फक्त तुझ्यासाठी मुलगी बघितली, फक्त त्याला फक्त निरोप द्या, तुझ्यासाठी मुलगी बघितली, उद्या जायचं. तुम्हाला काय वाटतं रात्री तो झोपेल? दिवस न कळे रात्री न खेळ कळे, अंगी खेळे दैवत. फक्त जोगवाच मागायचा राहिलाय. परमात्म्याने त्यांच्याही स्वप्नात जाऊन सांगितलं की तुम्ही हिचं पाणी ग्रहण करा. देवाच्या शब्दाला बाध नको, विरोध नको, म्हणून स्वीकार. शास्त्र आणि भगवंताचे शब्द पुन्हा लक्षात घ्या. शास्त्र वचन, श्री गुरु वचन, संत वचन आणि देव वचन. ये मे मतमिदम अनुतिष्ठन्ति मानवा. गीता सांगते, माझ्या मताला जे अनुसरून वागतात त्यांचं कल्याण होतं. जयाचे वक्त्र वाहे गुरुनामाचे मंत्र, गुरुवाक्या वाचो निशास्त्र हाती नशिवे. ध्यान मूलं गुरुमूर्ती, पूजा मूलं गुरुपदं, मंत्रमूलं गुरुर्वाक्यं, मोक्षमूलं गुरुकृपा. ध्यान करायचं तर गुरुजींच्या मूर्तीचं ध्यान करा, नखशिखांत ध्यान करावं गुरुजींचं. पूजा करायची गुरुजींच्या चरणांची करावी. मंत्र ऐकायचे तर गुरुजींच्या प्रत्येक शब्दाला मंत्र मानावा. पक्का विश्वास ठेवा, तेची माझे हित करीती सकळ. त्या शब्दात राग असेल, लोभ असेल, द्वेष असेल, तरी ते शब्द माझंच कल्याण करणार आहेत असं समजावं. पूजा मूलम गुरुपदं, मंत्रमूलम गुरुर्वाक्यं, मोक्षमूलम गुरुकृपा. ज्ञानोबा एक म्हणतात ना, श्री गुरु सारिखा. याच्यामध्ये ही ताकद आहे, हा विश्वास आहे, हे प्रेम आहे, निष्ठा आहे. आता परमार्थात निष्ठा कमी झाली, निष्ठा निष्ठी जास्त झाली.
आई वडिलांना आमंत्रण दिलं. आई वडील यायच्या आधी आनंदाने लग्न सोहळा पार पडला. आई वडील आले, त्यांना आनंद वाटला. सुनमुख पाहिलं, खूप आनंद वाटला. काही दिवस आळंदीत राहिले, आपेगावला गेले, पण यांचं मन रमतच नव्हतं. न ते शूरमते बुधा, बुद्धिमान माणसं संसारात रमतच नाहीत. बरं, जे रमलेत ते बुद्धिमान नाहीत. ते दरवर्षी एक मजला उचलतात. काही दिवस तिथे राहिले, पण यांचे आई वडील गेले. विठ्ठल पंतांचे आई वडील ब्रह्मलीन झाले. सिद्धोपंतांना कळालं, ते दुःख दूर करायला गेले. त्यांना काही दिवस रमाव म्हणून आळंदीत घेऊन आले. भगवंत दुःख एवढ्यासाठीच देतो. एक पहिली परीक्षा असते, दुसरा त्याच्या विश्वासाचं परीक्षण असतं, तिसरं त्याचं प्रेम कमी होतं का हे पाहिलं जातं. जगातला कुठलाही व्यक्ती आपल्याला चुकीचं बोलला तर एवढंच आपण नातं ठेवतो किंवा तोडतो. पण देव दुःख एवढ्यासाठीच देतो की त्याच्या विश्वासाची, त्याच्या प्रेमाची, त्याच्या श्रद्धेची परीक्षा असते. कसोटी म्हणतात. सोन्याला तापवणं, ठोकून पाहणं, घासून पाहणं, ओढून पाहणं, ह्या 4 परीक्षेतून जावं लागतं. सोन्यासारख्याला ज्याला सोनं व्हायचं ना, त्याच्या या 4 परीक्षा असतात. त्याला 4ही परीक्षा दिल्या पाहिजे. आणि साध्या भाषेत सांगू का, आमचे गुरुजी एक वाक्य सांगतात, जो शाळेत आहे ना त्याला भीती नाही, जो मोकाट आहे त्याला भीती नाही. शाळेत आहे त्याला पक्की खात्री आहे, मी अभ्यास केला किमान पास होण्यापुरतं तरी मार्क मिळतील. जो बाहेर आहे ना त्याला धोका आहे. आई वडिलांचंही स्मरण, कारण आई वडिलांचं तेवढं प्रेमही होतं. मन लागे ना, पत्नीशी फार कमी बोलायचं. चिरंजीव पदामध्ये नाथ महाराजांनी सांगितलं, प्रमदा संगी न राहणी. घरात असून सुद्धा तिच्या सोबत नाही, घरात असून सुद्धा तिच्याशी संवाद नाही, संसाराबद्दल बोलणंच नाही. नाम पाठ मौन प्रपंचाचे, प्रपंचाचं मौन. आपण प्रपंचाचा पाठ केला, नामाचं मौन आहे. जो येईल त्याला तुम्ही संसार दाखवता, संसार सांगता, देव कोण दाखवता? फार क्वचित लोक आहेत ते देवाला दाखवतात. हे देवारा, हे तुळशी वृंदावन आहे, इथून 500 मीटरवर आमचं मंदिर आहे, आम्हाला घडेल ती सेवा करतो, असे फार क्वचित आहे. आस्थेची या महापुरी रिगताती कोटीवरी, प्राप्तीच्या पैलतिरी विपाईला. भजन सगळेच करतात, पण आवडीचं भजन एखादंच करतो. आवडीने भजन एखादंच करतो, एखादंच. ही जी मंडळी आहे, गुणीजन मंडळी आहे, हे आवडीने गातात. कधी कधी त्यांच्या समोर असे कीर्तनकार, असे कथाकार बसतात की त्याला स्वर नाही ना ताल नाही, तो विक्रम बेताल असतो. हा, त्याला ठेक्यात आणायचंय, त्याला तालात आणायचंय, त्याला स्वरात जोडायचंय. बरं, मेहनत यांची असते, क्रेडिट तोच घेऊन जातो.
राम भजन सब सार मिठाई. मन रमत नव्हतं. आत्मचिंतनात वेदांतात रमलेला महात्मा. वेदांत वाक्येषु सदारमंत भिक्षान्न मात्रेन चतुष्टिमंत अशोकवंत करुणेकवंत कौपीनवंत खलु भाग्यवंत कौपीनवंत खलु भाग्यवंत. खरे ते भाग्यवान आहे. भाग्यवंत म्हण जया भाग्यवंत मन जया भाग्यवंत मन जया. शरण गेले पंढरीराया. शरण गेले पंढरीराया. शरण गेले पंढरीराया. भाग्यवंत मनो जया भाग्यवंत मनो जया. भाग्यवंत मनो जया. भाग्यवंत मनो जया. शरण गेले शरण गेले शरण गेले पंढरीराया. भाग्यवंत मनो जया. भाग्यवंत मनो जया. भाग्यवंत मनो जया. भाग्यवंत मनो जया. शरण गेले पंढरीराया. कुणाच्या तरी पायाकडे जाण्यापेक्षा देवाच्या साधूच्या चरणाजवळ जा. मार्ग सापडतो. नेहमी पत्नीला एक म्हणायचे, मला इथे करमत नाही, माझं मन रमत नाही, मला संन्यास घ्यायचा आहे, तुझी परवानगी आहे? नियम आहे, लग्न झालेलं नसेल तर आई वडिलांची परवानगी लागते आणि लग्न झालेलं असेल तर पत्नीची परवानगी लागते. त्याच्यातही गंमत आहे. एकाने विचारलं संन्यास मला घ्यायचा आणि आई वडिलांची परवानगी कशाला पाहिजे? तर त्याचं उत्तर गोड दिलं. आईच्या आशीर्वादामुळे जगातली प्रत्येक स्त्री आई दिसते, दिसेल म्हणून आईची परवानगी. पराविया नारी रखुमाई समा. हे सोपं आहे का? दिसणं सोपं आहे. आपण वारीत फक्त माऊली माऊली म्हणतो, सोहळ्यात चालताना सप्त्यात माऊली माऊली म्हणतो, वारीतून घरी आला कोण माऊली म्हणतो? फार क्वचित. ज्याच्याविषयी वाटतं माऊली सारखं आहे त्यालाच बोलतात. बाकीच्याला तसं हातबीत असं वर करून सांगतात, तुला काय वाटलं? हे दिंडीतच कळलं काय वाटायचं ते. पण आता काय करू, तिथं वाटण करता येत नव्हतं म्हणून इथं आणले. कठीण. पत्नीची परवानगी कधी? एक मुलगा झाला असेल तर पत्नीची परवानगी. मुलगा झाल्याशिवाय घर सोडता येत, संन्यास घेता येत. हा नियम आहे. हे त्यांनाही माहितीच होत. पण सारखं पत्नीच्या मागे ते टुमणं लावलं. सारखं सकाळ संध्याकाळ विचारायचे. एके दिवशी कामाच्या गडबडीत काही थकले असतील, काही मग्न असतील,
संसार सागरे मग्नम दीनम माम करुणानिधे. संसार सागरात मग त्या माऊली पण काय फार तशा स्वभावाच्या नव्हत्या, कारण ती एका ब्राह्मणाची लेक आहे, त्यातल्या त्यात साधू पुरुषाची पत्नी आहे. काय असं म्हणाले असतील, हो नाही म्हणाल्या, तर त्यांना असं वाटलं मला आज्ञा मिळाली. जे पळत सुटले ते थांबलेच नाही, सरळ काशीला गेले. इथं हाकललं तरी जात नाहीत, बोला काय संन्यास घेतील. जी माणसं साधा चहा सोडू शकत नाही ती घर काय सोडतील. थोड्या वेळाने या सावध झाल्या, पाहतात घरात नाहीत. गाव शोधून काढलं तिघांनी, सिद्धोपंत, त्यांची पत्नी रुक्मिणी आई साहेब. हाका मारून पाहिले, कोणाला विचारलं, कोण सांगतंय आणि कोणाचं लक्ष आहे, कोण कुठे आहे. तुकोबाराला असं वेगळ्या भाषेत म्हणावं लागलं, कोण येते आमोच्या घराला कशाला, काय ज्याचा त्याला धंदा नाही. कोण आमच्या घरी यायला रिकाम आहे, कोणालाच काम धंदे नाहीत. बरं, आपले पती आपल्याला सोडून गेले, संन्यास घेतला, हे त्यांच्या लक्षात आलं, आई वडिलांच्याही लक्षात आलं. पण आमच्या रुक्मिणी आई साहेबांनी मोठं तप केलं. श्रीपाद नावाच्या यतीमकडे संन्यास दीक्षा घेतली. आईने बोट मोडले नाही, गावात कोणाकडे गारहाणं केलं नाही, आपल्या आई वडिलांना गालबोट लावला नाही, सासू सासऱ्याला गालबोट लावला नाही. सिद्धेश्वराला बेल व्हायचं, पाणी व्हायचं, आणि सिद्धेश्वराच्या दारात जो सुवर्ण पिंपळ आहे, त्या सुवर्ण पिंपळाला दररोज प्रदक्षिणा मारायच्या. पती जवळ नाही तर शृंगार नाही, शरीराकडे लक्ष नाही, लक्ष पतीकडे. पतीचं चिंतन, भगवत सेवा, कमी नाही पडू. अहो 1-2 नाही, 12 वर्ष ओलांडून गेली. 1-2 12 वर्षात एकदाही महादेवावरचा बेल कमी पडला नाही की सुवर्ण पिंपळाची प्रदक्षिणा कमी पडली. त्या शिवलामृतामध्ये सिमिंतिनीचं असं आख्यान आलंय. तिला मैत्रेय मुनीच्या पत्नीने पंचाक्षर मंत्र दिला आणि तिचेही पती तलावात बुडून मरण पावले होते. पण तिने कुंकू पुसलं नाही, मंगळसूत्र सोडलं नाही, सोमवार सोडला नाही. कालांतराने काही वर्षांनी तिचे पती तिला परत मिळाले. ह्या जरी गोष्टी पुराणातल्या असल्या तरी ज्ञानोबारायचं जीवन आत्ताच आहे, या युगातलं आहे. 13व्या शतकातले आहोत आपण, फक्त 21व्या शतकात आहोत आपण. फक्त मिजाज करतो. ते जीवन जगले, देवाकडे तक्रार नाही केली. थोडं पुढे जाऊन सांगू, देवाला सुद्धा रुक्मिणी आई साहेब मंदिरात आल्यानंतर, गाभाऱ्यात आल्यानंतर भीती वाटायची. तिची पूजा घेताना पूजा प्रामाणिकपणे चालली आहे, मागत काहीच नाही. प्रदक्षिणा प्रामाणिकपणे चालली आहे, मागणं काहीच नाहीये. देवाला गालबोट नाही, घरच्यांना गालबोट नाही, गावात कुणाकडे चर्चा नाही, कुणाकडे 5 मिनिटं बसायला नाही. मी थोडी क्षमा मागून सांगू, लक्षात येईल. उदार अंतकरणाने माफ करा. खेड्यात राहतो आपण बरेच जण. संध्याकाळी गावातली गुरं घरी येतात, गुरं चरून घरी येतात, पाणी पितात, गोठ्यात बांधली जातात. शहरात संध्याकाळी गुरं बाहेर पडतात चरायला. दिवे लागायच्या वेळेस बाहेर दिवे लावायला जातात. आणि मग आमच्या घरी लक्ष्मी राहत नाही. कशी राहील?